छोट्या मोठ्या भुकेसाठी किंवा मग अचानक काहीतरी गोड खावंसं वाटतं, पण ते नाही जास्त गोड असावं किंवा नाही जास्त असं तेलकट तुपकट असं काहीच प्रकार नको. पण तो असा एखादा तरी डब्बा घराच्या किचनमध्ये जरूर भरलेला असावा, की जो लहानांपासनं मोठ्यांना सर्वांनाच खावासा वाटेल किंवा आवडीचा असावा आणि सर्वजण खाऊ शकतील हे महत्त्वाची गोष्ट. चला आज असाच काहीतरी प्रकार बनवूयात. थोडासा पारंपरिक, त्याला नवीन ट्विस्ट असाच हा प्रकार आहे. बनवायला पौष्टिक बनवायचा आहे म्हणून आपण छान इथे जिन्नस वापरलेले आहेत. लिस्ट तुमच्या स्क्रीनवरती दिसतच आहे. इथे आपण गव्हाचं पीठ वापरलं आहे. आता तुम्हाला गव्हाचं पीठ नसेल वापरायचं तर तुम्ही अर्धा रवा आणि अर्धा मैदा किंवा मग अर्धं गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा असं सुद्धा वापरू शकता. आपण इथे गूळ वापरतोय, तर आपण तो गूळ आधी थोडासा मेल्ट करून घेऊयात. म्हणजे गुळामध्ये काही इम्प्युरिटी असतात, काही खडे असतात किंवा कचरा असतो, तो निघून गेला पाहिजे. इथे पाक आपल्याला याचा करायचा नाही आहे, नुसतं हा गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे. पाहू शकता. बस गूळ वितळला आहे, गॅस बंद करायचा. आता हे थंड व्हायला ठेवायचं. आणि हे जे कोरडं जिन्नस आहे, इथे गव्हाचं पीठ, हे जे बेसन आपण घेतलं आहे, हे बेसन याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात. बेसन घातल्याने काय होते, या नाश्त्याला छान असा रंग येतो आणि खुसखुशीतपणा येतो. बाकीचे कोरडं जिन्नस सर्व आपण आता याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत. जे खसखस होतं ते आपण बाजूला ठेवलं आहे. आता इथे खसखसच्या जागेवरती तुम्ही पांढरे तीळ किंवा काळे तीळ वापरू शकता. मिक्स करून घेतलेला आहे. इथे जे आपण आता तेल घेतलं होतं ते गरम करून घेऊयात. बघू शकता इतपत गरम पाहिजे आपल्याला, म्हणजे कडकडीत मोहन आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. गरम आहे त्यामुळे आधी चमच्याने करून घेऊयात. कडकडीत तेल घातल्यामुळे आपला नाश्ता छान असा खुसखुशीत होईल. आमच्या विदर्भामध्ये स्पेशली याला कापण्या म्हटल्या जाते आणि ह्या ज्या कापण्या आहेत ना, ह्या आषाढी एकादशीच्या वेळेस जरूर बनवल्या जातात. म्हणजे आषाढ महिन्यात ह्या बनवल्याच जातात. पण असं काहीच नाही, तेव्हाच बनवा. तुम्ही वर्षभरसुद्धा ह्या बनवू शकता. जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे थोडासा पारंपरिक, थोडासा याला नवीन आपण ट्विस्ट दिला तर आणखीनच चांगला लागतो. इथे मी तुम्हाला तेलाचं मोहनचं प्रमाण सांगितलं. जसं टेबलस्पून नसेल तर पोहेखाचा चमचा जो असतो ना, त्याने तुम्ही 6 चमचे घ्या. कारण प्रत्येकाजवळच टेबलस्पून नसतात ना. टीस्पून, टेबलस्पूनचा जो सेट असतो तो जर तुमच्याकडे नसेल तर आपल्या घरगुती चमच्यानुसार तुम्ही ते प्रमाण घेऊ शकता. आता जो गूळ आपण इथे वितळून घेतलेला होता तो सुद्धा आपण याच्यामध्ये घालून घेतला आहे. चला आता थंड झालेला आहे तो, तर मिक्स करून घेऊयात. गूळ वितळलेला आहे, त्याचं पाणी आहे, त्यामुळे याच्यामध्ये पाणी घालायची घाई करू नका. त्याच्यातच हे भिजवलं गेलं पाहिजे. जर अगदीच आवश्यकता पडली तर वरतून थोडंसं पाण्याचा हबका तुम्ही याला देऊ शकता. खूप जास्त पातळ आपल्याला हे भिजवायचं नसतं. अगदी घट्टसर असा मस्त याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. हे जेव्हा आपण जेव्हा आपण घरात बनवतो ना, त्यावेळेसच याचा सुगंध अगदी किचनमध्ये दरवळतो बघा. उरलेलं गुळाचं जे पाणी होतं ते सुद्धा आता मी याच्यामध्ये घालून घेतलं आहे. आणि तुम्हाला जर वरतून गुळाचं पाणी किंवा पाणी घालायचं आवश्यकता पडली ना, ते याच गंजात थोडंसं पाणी घ्या आणि ते थोडंसं मिक्स करून म्हणजे हलवून ते याच्यामध्ये घालवू शकता. म्हणजे काय होते, गूळ जर कडेने कुठं लागलेला असला, वितळलेला नसला तर तो सुद्धा निघून येईल. मी बघा पाणी घेतलं आहे, पण ते अगदी चमच्याने याच्यामध्ये घातलं आहे, कारण जास्त नको. किती घट्ट भिजवलं आहे तुम्ही पाहू शकता. आता आपण याला 5 मिनटासाठी बाजूला ठेवू. 5 मिनटानंतर आता आपण याच्या मोठ्या अशा पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत आपल्याला. लाटताना याच्या चिरा जातात, कडेला चिरतं सुद्धा, तर चिरू द्या. जी आपण खसखस घेतली होती ती आता याच्यावरती पेरून घेऊयात अशी, आणि आता हे लाटून घेऊयात. या स्टेजला याच्यावरती घातल्याने काय होते, ही छान अशी आतपर्यंत अशी लाटल्या जाते, म्हणजे ती दबते. आणि लाटल्यानंतर वरतून जर तुम्ही लावली ना तर मग ती लगेच अशी निघून येते. म्हणून सुरुवातीलाच लावून घ्या, म्हणजे लाटताना आतमध्ये छान अशी ती चिपकल्या जाते. दोन्ही बाजूनी लावून घेतलेली आहे, पाहू शकता. छान लागते खसखस याच्यावरती. पण आता तुम्ही हा पदार्थ जर उन्हाळ्यात बनवत असाल किंवा मग तुम्हाला खसखस नाही घालायची, तर जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही याच्यावरती पांढरे तीळ किंवा काळे तीळ किंवा कलोंजी सुद्धा घालू शकता बघा.
नाहीतर मग खोबरा खीस तुम्ही याच्यावरती लावू शकता, जसं तुम्हाला आवडेल तसं. नाही काहीच घालायचं, वरतून प्लेन ठेवायचं असेल तर प्लेनसुद्धा ठेवू शकता. चला आता आपण हे कापून घेऊयात. आता आकार कसा द्यायचा तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला आकार द्या. कुकीज कटर येतात, त्यांनी जर कापलं तर छान असे आकार येतील. फुलाचा, चांदण्याचा आकारात येतात ते कटर. ते जर असतील तर त्याने कापून घ्या, नाहीतर सरळ आपले चौकोनी शंकरपाळी आपण जसं कापतो तसं करा. नाहीतर ते रेक्टँगल आकारात सुद्धा जसं मी कापत आहे बघा तसं सुद्धा तुम्ही कापू शकता. किंवा एखाद्या भरणीचं झाकण असतं गोल, तर त्या झाकणाने गोल गोलसुद्धा हे छान मस्त असं कापून घेऊ शकता. जाड बघा, ना जास्त जाड आहे ना जास्त पातळ आहे. या पद्धतीने सर्व एक प्रकारे लाटून घ्यायचं, म्हणजे आपण आता हे तळणार त्यावेळेस एकसाथच तळलं जाते. तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल अगदीच कडकडीत नको, बघू शकता एक पीस घालून बघितलं. एवढं आपल्याला याचं टेम्परेचर हवं आहे. चला आता हे आपण छान असं तांबूस रंगावरती तळून घेऊयात. हे आपण एकसाथ लाटून घेतले, त्यामुळे एकाला एक चिटकतील अशी काही भीती जर असेल तसं काहीच नाही. तेलामध्ये गेलं की गरम तेलामध्ये हे आपोआप सुटे सुटे होतात. या पद्धतीने पाहू शकता. सतत आता खालीवरती करत आपण हे तळून घेऊयात. याच्यामध्ये आपण गूळ घातला आहे, त्यामुळे आधीच रंग याचा लालसर येतो, म्हणून जास्तच लालसर रंगावरती तळू नका. पाहू शकता मस्तच असे मस्त खुसखुशीत होतात हे. घरात सर्वांनाच आवडेल असाच हा प्रकार आहे. आता मुलांच्या सुट्ट्या चालू आहेत आणि सुट्टींमध्ये मुलं घरी असतात, मग त्यांना वेगवेगळं काहीतरी खावंसं वाटतं. मग अशा वेळेस तुम्ही या पद्धतीने असे स्नॅक्स जर घरात बनवून ठेवले तर तुम्हाला सोयीचं होईल. याआधीसुद्धा मी तुमच्यासोबत वेगवेगळ्या उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी स्नॅक्स म्हणून रेसिपी शेअर केलेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही पाहू शकता. एकदा बनवा, महिना 2 महिने चालेल. अजिबातही तेलकट नाही आहे, मी तुम्हाला दाखवलं. आणि मस्त असा कुडूम कुडूम आपला हा नाश्ता बनून तयार आहे. खसखस घातल्यामुळे खूप छान दिसतोय, पाहू शकता. जास्तच जर जाड लाटला तर थोडासा असा सॉफ्ट होईल आणि पातळ लाटला तर मस्त असा खुसखुशीत होतो. आता थंडगार होऊ द्यायचं आणि कुठल्याही एखाद्या एअरटाईट बरणीमध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवावा. महिना 2 महिने खराब होत नाही. आणि आपण याच्यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घातल्यामुळे हा छान असा खुसखुशीत झाला आहे. तर घरातील सर्वच मंडळी हा आरामात खाऊ शकतील. तर नक्कीच बनवा आणि बनवल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा. रेसिपी आवडली असेल तर हक्काने लाईक करा, कारण स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची. भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत. तोवर नमस्कार.